सौंदत्ती यल्लमा डोंगर बनली अस्वच्छतेची आगर. मोकाट जनावरांचा वाढता उपक्रम. कचऱ्याची ढीग. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या दरबारात भक्तांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. मंदिर सभोवताली अस्वच्छता, मोकाट जनावरांचा वाढता उपक्रम, कचऱ्याची ढीग यामुळे भक्तांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. यात्री निवासमध्येही अस्वच्छता असल्याने सौंदत्ती यल्लमा डोंगर अस्वच्छतेचा आगर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे देवस्थान कमिटी, जिल्हा प्रशासन व कर्नाटक सरकार या समस्याकडे लक्ष देण्याची मागणी भक्तांच्याकडून केली जात आहे. यल्लमा देवस्थान सौंदत्ती या देवीच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक भक्तगण येत असतात. भक्तांचे निस्सीम भक्ती असलेले ठिकाण म्हणून भक्तगण वर्षभर देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर गर्दी करत असतात. कर्नाटक राज्य सरकारने देवस्थान अभिवृद्धीसाठी लाखो रुपये खर्चून देखील अजून म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही. अनेक समस्या आवाजून उभ्या आहेत. याचा सामना मात्र भक्तांना करावा लागत आहे. मुख्य देवस्थान सभोवताली फिरणाऱ्या मोकाट गायी, म्हशी, कुत्री यांचा वावर सर्रास आहे. तसेच त्यांची विष्ठा मंदिराच्या सभोवताली विखुरलेल्या अवस्थेत पडल्याने भक्तांना सुरक्षित वाट शोधावी लागत आहे. जनावरांच्या विष्ठा तुडूनच आत बाहेर करावं लागतं. त्यामुळे मंदिराचं पावित्र्यही धोक्यात आलं आहे. परशुराम मंदिर व पवित्र जल येथे स्नान करणाऱ्या ठिकाणी बिनधास्तपणे ही जनावरे वावरत असून अनेकांना या जनावरांचा धक्का लागत आहे. स्वच्छतेच्या अभावी मंदिर सभोवताली व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आपण पावित्र्य म्हणून जपणारी परटी, देवीचा जग, कवड्यांच्या माळा, मोरपीस, देवीचे फोटो कचऱ्यात व इतरत्र पडलेले आहेत. याकडे शासनाचे व देवस्थान कमिटीचे कोणतेही लक्ष नाही. त्यामुळे भक्तांना अस्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. तसेच परशुराम यात्री निवास व इतर यात्री निवासामध्येही अस्वच्छता आहे. येणाऱ्या भक्तांना स्वच्छ सुविधा मिळत नसल्याने भक्तगण नाराज आहेत. देवस्थान कमिटी व कर्नाटक शासन कोट्यावधीचा निधी खर्च करून देखील अस्वच्छतेचे व इतर सुविधांची वानवा दिसून येत आहे. स्वच्छता करण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यल्लमा देवीचा संपूर्ण परिसर स्वच्छ केल्यास देवीचा दरबार आणखीन सुंदरता, सुलभता व भक्तांना चांगल्या सुविधा मिळतील. कर्नाटक राज्य सरकार, देवस्थान कमिटी व संबंधितांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्येचा निपटारा करण्याची गरज आहे. सौंदत्तीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.